नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये। आपल्याला सर्वांना माहिती आहे नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात परिवर्तन यात्रा नवी मुंबईमध्ये सुरू आहे। आज आपण 2 दिवसांचा मागोवा घेणार आहोत, एक तुर्भे विभाग आणि दुसरा सानपाडा विभाग। तर माझ्यासोबत गजानन काळे साहेब आहेत। नमस्कार। नमस्कार सर, मला सांगा, आपण वाशीचा मागोवा घेतलेला, तुम्ही वाशीविषयी संदर्भात सांगितलेले, त्यानंतर तुम्ही पुढचा टप्पा हा तुम्ही गेले तुर्ब्यामध्ये। तुर्बा कसा गावठाण एरिया, त्याच्यानंतर माथाडी कामगारांचे एरिया म्हणजे एपीएमसी आहे, तिकडे झोपडपट्टी पण आहे। अशा 3 विभागामध्ये थोडं म्हणजे श्रमिकांचा नगर असं आपण बोलू शकतो आणि मूळ गावठाण सुद्धा आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे। तर एकंदरीत तिथे कोणकोणते मुद्दे, म्हणजे तुम्ही फिरला तर कोणकोणते मुद्दे तुमच्या समोर आले असं म्हणजे लोकांनी चर्चा केली? आता मी मुळात ना, म्हणजे आमचं पहिला दिवस तर वाशी झालाय, दुसरा दिवस तुर्बा होता, आजचा एक तिसरा दिवस जो आहे परिवर्तन यात्रेचा तो पूर्ण सानपाड्यामध्ये आम्ही वेळ घालवला। तुर्ब्यामध्ये जो आम्ही मुद्दा घेतला होता LIGच्या बेसिकली घरांचा, की प्रकल्पग्रस्तांची तर घरं नियमित झालीच पाहिजे, पण इथे जो कष्टकरी आहे, कामगार आहे, श्रमिक आहे, जसं तुम्ही आता उल्लेख केला की तुर्बा म्हणजे हा ह्या सगळ्या पद्धतीने, आणि जो पश्चिम महाराष्ट्रातून आलाय, विदर्भ मराठवाड्यातून आलाय, कोकणातून आलाय, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात LIGची घरं तुर्बा विभागामध्ये आहेत, त्या सगळ्या ICL स्कूलच्या इकडे वगैरे। तर आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या लोकांशी बोललो, तर लोकांना आता निश्चित वाटतंय की बाबा आमची LIGची घरं सुद्धा नियमित झाली पाहिजे। तर हा जो मुद्दा आम्ही घेतला होता आणि पहिल्यांदाच नवी मुंबईच्या राजकारणात कोणीतरी मांडला होता की LIGची घरं सुद्धा नियमित करा, कारण ती सुद्धा कुटुंब विस्तारापोटी वाढीव बांधकाम केलेली घरं आहेत। त्या लोकांशी आम्ही बोललो। तुर्बा म्हटलं की एपीएमसी मार्केट जे पूर्वी मुंबईत होतं, आणि ते पाचीच्या पाची मार्केट म्हणजे भाजीपाला मार्केट असेल, फळ मार्केट असेल, दाणा मार्केट असेल, कांदा बटाटा मार्केट असेल, या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी मी बोललो, यांच्या असोसिएशनच्या भेटी घेतल्या, तर खूप विदारक परिस्थिती आहे। आता नुकतंच तुम्ही टॉयलेट घोटाळा तर खूप मोठा एपीएमसीचा अख्ख्या म्हणजे मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात शौचालयात पण घोटाळा करता येतो हे एपीएमसीच्या संचालकांनी दाखवून दिलं। म्हणजे एवढा तो आदर्श घोटाळा आपण खूप असं ऐकलं होतं, किमान तो घरांचा आणि मोठ्या हाऊसिंगचा होता। इथे संडासात पण घोटाळे लोक करतात आणि त्या भ्रष्टाचारातून सुद्धा पैसा उभा करतात। व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे, माथाड्यांमध्ये नाराजी आहे, मापाडी जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजी, आणि जो काय जे बिल राज्य सरकारने आणलं होतं सगळं नियमन करण्यासंदर्भात, म्हणजे कोणी कुठे खुलं, हे जरी शेतकऱ्यांच्या बाजूने जरी असला तरी मोठ्या प्रमाणात मला नाराजी दिसली की तिथले जे छोटे छोटे व्यापारी आहेत, कांदा बटाटा मार्केट म्हणजे भाजीपाला मार्केट पूर्ण ओसड पडलेलं आहे, की जिथे पहिल्यांदा जो व्यापार व्हायचा त्याच्या 50% म्हणजे लोक सांगतात की आम्ही कर्ज काढतोय। आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला तर आत्महत्या करावी लागेल की काय, अशी परिस्थिती आहे। कोणी बाहेरचं येतं आणि इथे मार्केटमध्ये भाजीपाला विकतं, फळं विकतं, या पद्धतीची विदारक परिस्थिती मला दिसली। मी म्हणजे त्यांना आश्वासित केलं की राजसाहेबांकडे आपण हे मांडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा कृषी मंत्र्यांकडे किंवा सहकार मंत्र्यांकडे ते मांडलं पाहिजे। अगदी फळ मार्केटमध्ये ते एका शेडखाली 300 ते 400 फळ मार्केटचे व्यापारी आहेत। शेडमधून अख्ख्या पावसात पाणी येतंय, 15-15, 20-20 लाखाचा माल लोकांचं, व्यापाऱ्यांचं वाया गेला। म्हणजे अगदी डोळ्यात अश्रू येण्यापर्यंत जे विषय होते। तात्काळ मी त्यावेळेचे जे उपसचिव आहेत त्यांना तिथे बोलवलं, उपअभियंता आहेत त्यांना बोलवलं, ते सगळं दाखवलं। रविवारपर्यंत मी वेळ दिला की ते शेड तरी किमान दुरुस्त करा, जे लाखभर रुपये पण लागत नाही, करोडो रुपये तुम्ही संडासात घालताय, त्याचे भ्रष्टाचार करताय, आणि व्यापाऱ्यांना नीट शेड नाही, आतमध्ये स्वच्छता नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक येतात, त्याचं काही नियमन नाही, त्याची एंट्री नाही, आणि ती लोक येऊन व्यापार करतात, आणि जो भाडं देऊन ज्याने विकत घेतले सगळं त्याला मात्र ते परवडत नाही, त्याचं कंबरडं मोडलं। तर मला खूप विदारक परिस्थिती एपीएमसीच्या मार्केटमध्ये दिसली। माझ्या राज्य सरकारलाही विनंती आहे, एपीएमसी प्रशासनाला, हे सगळं बदला, नाहीतर जे आपण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती एवढं मोठे मोठे नाव घेऊन आपण हे बोलतोय, पण हे सगळं आता संपत आलेलं आहे असं मला चित्र नाईलाज असतो बोलावं। त्या ठिकाणी अजून एक विषय आहे की तिथे बांगलादेशी लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि एपीएमसी हे वाणिज्य मालमत्ता असल्यामुळे, तिथे वाणिज्य संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी रहिवास करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तिथे परवानगी नसताना तिथे काही कामगार तिथे राहतात, आणि ते महाराष्ट्रातले नाहीये ना, भारतातले जे बांगलादेशी आहेत, त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक माथाडी कामगार आहे, मापाडी कामगार, त्यांच्यावरती गदा आलेली आहे।
तर या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? कारण की तुम्ही जे गेला तुमच्याकडे तो विषय समोर आला होता, कारण की आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले किंवा स्वतः उपस्थित आमचे रिपोर्टर्स होते, त्यांनी सांगितलं आम्हाला. मनसे गेल्यानंतर जरा बांगलादेशी पळतात, एवढीच फक्त परिस्थिती. म्हणजे मी गेल्यावर फार नाही, पण हे आहे, ही सत्यात आहे. एवढंच काय मला आता बातमी आली की करावे गावात सुद्धा मी काल परवाची बातमी वाचली की काही गावांमध्ये आधार घेऊन काही बांगलादेशी नागरिक राहतात. तर मला तर नवी मुंबईला पोलीस प्रशासन असेल, इथली राज्य व्यवस्था असेल, इथलं इतर प्रशासन असेल, यांनी हे लक्ष घालायला पाहिजे. म्हणजे परराज्यातून तर यायचंच, पण परत देशातून सुद्धा यायचं. आपण हे कुठल्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत, हे कुठले गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आलेले आहेत, आणि इथे आल्यावर नुसतं त्यांचा तोच हेतू आहे, तो वेगळा हेतू आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींची तपासणी, चौकशी एपीएमसी प्रशासनच फेल आहे. मी तुम्हाला सांगेन, याचं कुठलंच नियंत्रण नाही. रस्त्याची कामं आतली काढायची, रस्ते अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. स्वच्छता कुठल्याही परिस्थितीत स्वच्छता नाही, फवारणी होते. बरं, हे परराज्यातून आलेले कामगार किंवा बांगलादेशी जे येतात इथे, अहो रोगराई कशी काय वाढणार नाही? संसर्ग घेऊन येतात, संसर्ग घेऊन येतात, आजार घेऊन येतात. तिथे जो व्यापारी आहे, तिथे जो ग्राहक जातो, त्याला तो संसर्ग होणार. म्हणजे आज नवी मुंबईच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे पेशंट, अमुक पेशंट, तमुक पेशंट, हा भाग निराळा की जे डेंग्यूच्या संदर्भात जातात आयुक्तांना भेटायला, त्यांच्याच नगरसेवकाचं कंत्राट आहे हो फवारणीचं. बोलणार की नाही ते पण, मग ते फवारणी योग्य नाही करत, मग त्यांना वर्षानुवर्ष त्याच माणसाला कंत्राट मिळतो जे वाशीचे त्यांचे नगरसेवक आहेत. याची पण चौकशी करावी. जे काही संवाद सुरू आहे त्या सगळ्या मंडळींनी सुद्धा. मला सांगा की तुमचं म्हणणं आहे की तिथे प्रशासन फेल आहे, राज्याचं लक्ष देत नाही, मनसेचं काय भूमिका आहे? नाही, हे बघा काय आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्या हातात सत्ता नाही, आम्ही बोलू शकतो. हे कारण मी जसं आहे ना, आज तुम्हाला सांगतो की तुर्ब्यामध्ये 1989 माझ्याकडे ती पावती आहे, 16,662 मीटरचा अंदाजे 2-4 एकरचा प्लॉट तो असेल, मी मीटरमध्ये सांगतोय. 1989 सिडकोने एसटी महामंडळाला दिला. त्याच्यात वापर पर्पज पण लिहिलाय की एसटी डेपोसाठी. बरोबर. कारण नवी मुंबईमध्ये आपल्याकडे एसटी डेपो नाही, असं पहिलं शहर नवी मुंबई आहे. पनवेलला डेपो आहे. बरोबर. पनवेल महानगरपालिका नंतर झाली. म्हणजे वाशीच्या माणसाने एसटी पकडायची असेल डेपो मध्ये जाऊन, जिथे नीट निवारा आहे, नीट शेड आहे, नीट वॉशरूम आहे, नीट बाथरूम आहे, किंवा नीट बसायला जागा आहे ज्येष्ठांना, आपल्या आया बहिणींना किंवा लहान मुलांना, तर पनवेलला जावं लागतं. बरोबर. आणि पनवेलवरून एसटी पकडून मग तुम्हाला ग्रामीण भागात, जिथून तुम्ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातून आला उत्तर महाराष्ट्र, तिथून जायचं. आधार म्हणून नाहीच आहे आपल्याकडे, आधार म्हणून नाही. वाशी डेपोत किरकोळ एसटी यायच्या. किरकोळ. आपल्या वाशी तो प्लाझा, वाशी प्लाझाच्या बाहेर हायवेला आपल्याला थांबावं लागतं. हायवे रोड आहे तो, हायवेचा रस्ता. जुईनगरला आपल्याला हायवेला थांबावं लागतं, सानपड्याला हायवेला थांबावं लागतं, नेरूळ एलपीला तुम्हाला हायवेला थांबावं लागतं, सीबीडीला तुम्हाला थांबावं लागतं. तिथे वॉशरूमची आपल्या आया बहिणींसाठी सोय नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय नाही, पुरवठा नाहीये, बसायला तुम्हाला घाण असते, बसायला तुम्हाला बेंचेस नाहीयेत, वर तुम्हाला पाऊस असेल तर शेड नाहीये. आणि तिथे ट्रॅव्हलच्या, खासगी ट्रॅव्हलच्या इतक्या गाड्या येतात की एखादी एसटी आली तर ती पकडता येत नाहीये. आमदार नाही तो निवारा शेड उभारतात. अशा वेळी आमदार नाही तो निवारा शेड उभारलेत ना. काय ते खूपच कच्चं पक्क, तुम्ही ते सगळं तिथून भोकं पडलेले त्या सगळ्याला. अशा वेळी हा एसटीचा डेपो व्हायला पाहिजे. आज आम्ही गेलो, 200 ते 400 कुठल्या तरी त्या ट्रक टर्मिनल जे काय पहिला अरेंजा कॉर्नरला होतं ते तिकडे शिफ्ट केलं. तिथे कॅन्टीन फिंटिंग अमुक तमुक, कोणतरी अगरवाल नामक व्यक्ती आहे, मला काही नावाशी देणं घेणं नाहीये, पण त्याचं कंत्राट चालतं 240 रुपये 24 तासाचे. रोज जर 200-400 गाड्या पकडल्या तर महिन्याला किमान 8-10 लाख रुपये होतात. वर्षाला किती झाले? 1 करोड रुपये. कोणाबरोबर करार केलाय? सिडको बरोबर करार केलाय का? याच्यातून सिडकोला काही महसूल मिळतोय का? एसटी महामंडळाला काही मिळतोय का? बरं, एसटीचा सिम्बॉल आहे तिकडे, एसटी महामंडळ. मी आता थोड्या वेळापूर्वी मला एक माहिती मिळाली की एसटी महामंडळाने तो डेव्हलप नाही केला म्हणून सिडकोने त्यांच्याकडून काढून घेतलं. अरे तुम्हीच सरकार, सिडको पण ये. बरं, असे अनेक प्लॉट आहेत की जे बिल्डरला दिले, डेव्हलप नाही केलं, कधी काढून नाही घेतले. असे अनेक प्लॉट आहे इथले शिक्षण सम्राट, शिक्षण माफियांना दिले शाळेसाठी, कॉलेजसाठी, कधी त्यांच्याकडून काढून नाही घेतले.
आणि जिथे एसटी डेपोची गरज आहे, जनतेची गरज आहे, बरं डीपी मध्ये आहे, माझ्याकडे डीपीची पण माहिती आली टाउन प्लॅनिंगची, की तो प्लॉट डीपी मध्ये एसटी डेपो साठीच रिझर्व्ह आहे. म्हणजे भले सिडकोने काढून घेतला असला तरी आता जो डीपी पास करायला दिलाय त्याच्यामध्ये पण तो डीपी मध्ये एसटी डेपोसाठी आहे. तर एसटी डेपो काय होत नाही? आमच्या आमदाराचा हा प्रश्न आहे ना. आमदाराने राज्य स्तरावरचे पॉलिसीचे विषय जर तिथे घेतले तर ही सगळी वाशीपासून आमच्या हायवेवरती जी लोक आहेत ती कुठे जातील? एसटी डेपोत जातील. 1989ला दिलाय. 10-20 वर्ष आमदार आहेत, एकदाही या विषयावर प्रश्न नाही मांडला, भांडला नाहीत. त्या जागेवरती जाऊन तुम्ही कधी उपोषणं केली नाही, आंदोलनं केली नाहीत. ती जागा कशी काय जाऊ दिली? एसटीच्या डेपोची जागा सिडको परत कशी घेत? आणि झोपेटात तुम्ही याच्यावर काही बोलत नाही. बरोबर. कारण की कोकणामध्ये आपण बघतो जेव्हा गणेशोत्सव असतो, होळी असते, सण, त्यावेळेस लोक अक्षरशः रस्त्यावर उभे असतात. आधार झाला तर बेस्ट सर्व गाड्या तिकडे येतील आणि तिकडून आरामशी जातील सर्वजण. स्पेशल गाड्या आपण नवी मुंबईत करू शकतो. नवी मुंबईत स्पेशल गाड्याच त्यांच्यासाठी. मुळात सुरक्षितता. बरोबर. पश्चिम महाराष्ट्र अख्खा हायवे रोड चांगले आहेत की बरोबर लोक एसटीची सुविधा घेतील ना. बरं असं आहे का की नवी मुंबईतली लोक गावी जात नाही? जातात ना. मूळ गावं आपली सोडली नवी मुंबईतली तर मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, इथून तिथून कोकणातून आलेली लोक आहेत, शहरी भागात राहणारी. प्रत्येकाला ट्रॅव्हल्स परवडत नाही आणि प्रत्येकाकडे काही कार नाहीये. मग अशा वेळी एसटी डेपोचा विषय आम्हाला जाऊन तिथे मांडावं लागतो, आम्हाला जाऊन तिथे मांडावं लागतं, आम्हाला जाऊन तिथे लाईव्ह करावं लागतं, व्हिडिओ करावं लागतात. माझे आत्ता सिडकोला सांगणे, माझं एसटी महामंडळाला सांगणे. बरं एसटी महामंडळाने पैसे दिले असतील ना? हो. जर सिडकोने फुकट का प्लॉट दिलेले नाही, मार्केट रेटचे 10% तरी दिले असते, मग तुम्ही परत घेताय. अरे तुमचं सिडको आणि महामंडळ, सिडको का पाकिस्तानात आणि एसटी महामंडळ काय भारतात आहे असं काय परिस्थिती आहे का? तुम्ही वेगळ्या राज्यात आहात, शासनाला दिलेला प्लॉट तुम्ही परत घेताय. म्हणजे ही तर पहिलं उदाहरण दिसतं मला अख्ख्या सिडकोकडून. खाजगी याला दिलेल्या प्लॉटला थोडेसे आतून बाहेरून खालून टेबला खालून दिले की अजून 10 वर्ष वाढून घ्या, 10 वर्ष वाढून घ्या, अजून 15 ठीक भिंत तरी थोडं लावा. मला गंमत वाटते की आपल्याकडे प्लॉट असून आपण तो डेव्हलप करत नाही, तिथे एसटीचा आधार उभं करत नाही, नवी मुंबईकरांच्या सोयी सुविधा तिथे असायला पाहिजे. अत्यंत निष्काळजीपणा इथल्या लोकप्रतिनिधींचा आणि इथल्या एसटी महामंडळाचा, प्रशासनाचा आणि सिडकोचा सुद्धा. मला सांगा, ठीक आहे आता हे लोकप्रतिनिधी लक्ष देत, तुम्ही आमदार बनलात तर तुम्ही काय त्याच्यामध्ये चेंजेस करणार ते सांगा. माझं तर मी तक्रार करणं सोपं असतं. कोणी माझं तर कर्तव्य नामच सांगणे. ठीक आहे, तुमचं म्हणणं नाही, माझं काय म्हणणं आहे ना, काय तुमचं काय म्हणणं की आम्ही सत्तेत नाही. ओके, तुम्ही सत्तेत आल्यावर तुम्ही काय करणार? मी सत्तेत जरी नसलो ना, आणि सत्तेत आल्यावर काय करणार? सत्तेत आल्यावर 100% आत्ताही आम्ही हा भूखंड एसटीच्या आगाराशिवाय कुठल्याही दुसऱ्या पर्पजसाठी जाऊ देणार नाही. इन कॅमेरा बोलतो ही महाराष्ट्र भवनची जागा ही वाचवली गजानन काळेंनीच. कोणी किती क्रेडिट घेऊ. आम्ही आंदोलन केलं, मी बोर्ड लावला, मी गगराणी साहेबांच्या बाहेर आंदोलन केलं. आम्ही तिथे सिंबॉलिक पद्धतीने आम्ही भूमिपूजन केलं. 2 तारखेच्या समारोपानंतर तिथे जाऊन सिंबॉलिक पद्धतीने भूमिपूजन आम्ही एसटी डेपोचं पुन्हा चालू परत चाललो. मी तुम्हाला सांगतो खरं कटायला पण मी पहिल्यांदा तक्रार करणार आहे. आज उद्या जसं लाईव्ह केलं मला फोन यायला लागले सिडकोमध्ये. ओके, मला महापालिकेतून की नाही तो हा डीपी आहे, तो सरेंडर केला. अरे म्हटलं तुम्ही सरेंडर कसं केलंय? तुम्ही जनतेला विचारलं का? जनतेला विचारलंय का? बरं डीपी मध्ये जर आहे तर सिडको कसा निर्णय घेते? बरोबर, एकदा तुम्ही दिलाय ना प्लॉट, मग तुम्हाला असं वाटत नाही हा सिडकोला डाव आहे बिल्डरला विकण्याचा प्लॉट? तो अहो ना कमर्शियलच करायचं. ओके, विशेष की यांना कमर्शियलच करायचं, यांना जागाच्या सोयी सुविधासाठी आहे, त्याची आरक्षणं बदलायची. बरं तुम्ही एसटी डेपोसाठी दिला याचा अर्थ 1972ला तुम्ही जो डीपी केला त्याच्यात तो डेपोसाठी असणार म्हणून तुम्ही एसटी महामंडळाला दिले. एकदम बरोबर. तुमच्या याच्या शहर वसवताना ही गरज आहे शहराची की बाबा इथे एसटी डेपो पाहिजे, जसं पनवेलला आहे, तर तुम्ही डीपी मध्ये बदलताय. म्हणजे 15 लाख लोकसंख्येला हे लोक गृहीत करतात आता. तसंच चाललंय ना. आणि हे सगळं का? कारण इथे नवी मुंबईकरांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना कळत नाही की इथला जो समाज आहे, इथला जो नवी मुंबईकर आहे हा मोठ्या प्रमाणात तिथून खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून आलाय. त्याला
सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या गावी जायचं असतं, त्याला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जायचं असतं, त्याला गणपतीला जायचं, लग्न समारंभाला जायचं असतं. तुमच्याकडे गाड्या आहेत, तुमच्याकडे डिलक्स गाड्या आहेत म्हणून लोक काय एसटीने जात नाही असं नाहीये. आज मोठ्या प्रमाणात लोक एसटीने जात आहेत. आणि या सगळ्या लोकांसाठी आम्हाला बोलावं लागतं. म्हणजे राज्य असं थोडक्यामध्ये असं बोलू शकतो की एसटी अगर डेव्हलपच करायची नाही, मोडीत काढायची आणि एसटी पण मोडीत काढायची नंतर, आणि लोकांना मग खासगी ट्रॅव्हल्सकडे वळायला लावायचं. एवढं मोठं सिंडिकेट काम करत नाहीये आणि भूखंड विकायचं. एसटी महामंडळ कंबरडं मोडलंच, मोडणार कंबरडं, कारण की एवढा चांगला प्लॉट बरं त्याच्यातून महसूल उभा राहणार नव्हता का? उद्या ते आगार झालं असतं तर नवीन बदल, म्हणजे याचा अर्थ तुमच्या महसुलात वाढच झाली असती ना एसटी महामंडळाच्या. बरं सुभाष देसाई याचे हे होते, हो महामंडळाचे, परिवहनचे हे होते, अनिल परब होते परिवहनचे. मग यांना तुम्हाला मराठी माणसासाठी तुम्ही पक्ष सांगताय ना, पण तुम्हाला लक्ष नाही देता आलं या सगळ्या विषयासाठी. आणि ते महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं हे सगळं. बरं इथल्या लोकप्रतिनिधी यांना समजतच नाही, त्यामुळे ते बोलणं हा लांबच विषय राहिलाय. हे अजून ते आपलं उंदीर, मच्छर, डेंगू याच्यातूनच बाहेर नाही पडत आहे. नगरसेवक म्हणतात, नगरसेवकांचे विषय. या शहराला राज्य सरकारकडून जे पाहिजे ते घेऊन येणं हे आमदाराचं काम आहे. एकदम बरोबर. आपल्या शहरामध्ये राज्यस्तराचे जे विषय ते विधिमंडळात बोलणं, ते सरकारला ते करायला भाग पडणं. मग ते शिक्षणाच्या फीचे असतील, आरोग्याचे असतील, ते रोजगाराचे असतील, ते एका एसटी डेपोचे असतील, या सगळ्या विषयासंदर्भात बोलायला तयार नाहीये. मी एपीएमसी मध्ये गेलेला मार्केटमध्ये मध्यंतरी खूप धुरळा उडालेला की हे एपीएमसी मोडीत काढतात आणि त्या ठिकाणी रेसिडेन्स आणतात ते कोणत्या तरी मोठ्या बिल्डर्स लॉबीला घेऊन किंवा कोणत्या मोठ्या इन्व्हेस्टर्स कंपनीला घेऊन. तर जर असं काही प्रयत्नशील असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार, तुमची भूमिका काय असेल? नाही बघा, कारण की मी सांगतो, कारण की जर असं काही झालं तर इकडचा कामगार आहे, श्रमिक आहे, जो काम करतो, व्यापारी वर्गात आहे, त्यांचे काम करावं. म्हणजे एक व्यापारी कमीत कमी 10 कामगार तरी बॉरो करतो. तर विचार करा, एवढे मोठे लोक म्हणजे ओसाड पडेल नाही मुंबई. त्याच्यामुळे असे कोणता जर हे लोकांचा प्रयत्न असेल तर तुमची भूमिका काय याच्यावर? त्याच्यामुळे सध्या पुनर्विकास होत नाही. अहो इतक्या जीर्ण झाल्यात इमारती, तुम्ही जे काळे दिलेत लोकांना त्याच्या इतकं जीर्ण झालेलं आहे की तिथले आकार तांडव करून कामगार सांगतात, छोटे मोठे व्यापारी सांगतात की बिल्डिंगी नव्याने बांधा, ते कधी कोसळू शकतात, लागू शकतं, लोक हे होऊ शकतात. म्हणजे त्या जीर्ण व्हाव्यात, त्या पडाव्यात, मग ते मोकळं करावं, इथल्या व्यापाऱ्यांना, माथाड्यांना, मापडींना रस्त्यावरती आणावं आणि त्याच्यावर काहीतरी कमर्शियल व्हावं. जसं या डेपोच्या नावाने कुठेतरी कमर्शियल व्हावं, इमारती उभ्या कराव्या. हे सगळे डाव आहेत. जोपर्यंत हे चांगल्या माणसाच्या हातात सत्ता येत नाही, जोपर्यंत चांगले लोकप्रतिनिधी येत नाही, लोकांचे प्रश्न समजून घेणारे, बोलणारे, कायद्याचा अभ्यास पाडणारे, किस पाडणारे, कायदे मंडळ म्हणतात त्याला, विधिमंडळ कायदे मंडळ धोरणात्मक निर्णय घेण्याचा आहे. म्हणजे आता छोट्या छोट्या मी त्या 7 डेजच्या समोर काही 2-4 सोसायटी आहेत सानपड्याला, तिकडे गेलो. त्या 7 डेजने 2 ते 4 फुटाचं अतिक्रमण करून संरक्षित भिंत बांधली पूर्ण, आणि जो मुख्य रस्ता आहे तो अरुंद झालाय. त्या इथूनच ये जा गाड्या करतात. मध्ये म्हणे 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी एक बाई चेंबली पूर्ण त्या एका गाडीने. लोक सांगतायत महापालिकेचा रस्ता टाकला, महापालिकेचा रस्ता टाकला. बरं पुढे जाऊन फुटपाथ दिसतोय, म्हणजे त्या संरक्षण थोडं पुढे गेलं की पुढे फुटपाथ आहे, जिथे दुकान आहेत तिथे फुटपाथ खेचून घेतला, फुटपाथच आत खेचून घेतला. सर्वसामान्य आमच्या पोरांनी साधी वडापावची गाडी टाकली उदरनिर्वाहासाठी. ते पण कुटुंब विस्तारापुढे एक मजला आम्ही बांधला किंवा थोडंसं बांधकाम केलं की अतिक्रमणवाले येणार, हातोडा चालवणार, नाहीतर लाखभर रुपये द्या, मग करा काय करायचं ते. 7 डे शाळेला कोण वाचवतंय? मला काही शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल, त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीबद्दल काय बोलायचं नाही. मी शाळांच्या फी बद्दलच पहिल्यांदा बोलतो. ते तर तुम्ही बोलतात बरोबर, पण त्याच्या बरोबर तुम्ही एवढी जागा हे केली जाते, बाजूला एवढी 800,000 घरं आहेत. परत अख्ख्या सानपड्याला तो त्रास आहे, कारण तिथून टेम्पो जाऊ शकत नाही नीट, तिथून कचऱ्याची गाडी जाऊ शकत नाही महापालिकेची. ती सगळी माणसं सांगत होती की साहेब हा विषय घ्या, मी जाणाऱ्या आयुक्तांना त्या विषयासंदर्भात बोलणार नाही तर आमचा हातोडा चालेल. मग ती भिंत आम्ही तोडली तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.
मग अमुक झालाय, मग मनसेवाले गुंड, हे बोलू नका. तुम्ही जर इथे शाळा काढायला आलेला आहात, शाळा काढा, मुलांना शिकवा, मुलांवर संस्कार करा. तुम्ही हे मुलांवर संस्कार करणार आहात का? स्वतः शाळा त्याचं हे वाढवण्यासाठी अहो एखादं स्कूल बस आत ये जा करायला एंट्री वेगळी असावी लागते, एक्झिट वेगळी असावी लागते. बरोबर. एकच एंट्री 7 डेज शाळेला आणि एकच एक्झिट. अख्खी बस आत बाहेर जाताना बाजूला लागून सोसायटी आहे, अख्खं ट्रॅफिक जाम होतं. सगळ्या नवी मुंबईमध्ये ह्या सगळ्या शाळांच्या बाहेर आहे. कुठे ट्रॅफिक पोलीस आहे मग अशा वेळी? फक्त आमची पोरं हेल्मेट नाही घातली की पकडायला लगेच आम्ही काय केलं की लगेच आहे. अहो इथे पण लक्ष द्या ना, यांच्यावर का कारवाई होत नाही? ही काय मोठी भेंड आहेत का? यांच्यावर मोठ्या राजकारण्यांचं वरद असतंय का महाराष्ट्रातल्या, दिल्लीतल्या? म्हणून या सगळ्या मोठ्या शाळांवरती कारवाई होणार नाही. हे असे छोटे छोटे म्हणजे तुर्बे स्टोअरला गढूळ पाणी येतं लोकांना प्यायला. नवी मुंबई सिंगापूर 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 तुम्ही म्हणताय, आम्ही मोळवे धरण केलं, कुठे पाणी विचारा जाऊन लोकांना किती पाणी मिळतं. काही ठिकाणी नुसतं फक्त 1-2 सेक्टरमध्ये 24 तास पाणी दिलं हे झालेलं तर पाणी नाहीये लोकांना मिळत. तुर्बाला तर माझ्या मते नेरूळपासून पुढे MIDC रस्त्या पलीकडचं तर आपल्या तिकडचं बारवी डॅमचं गढूळ पाणी तिथल्या लहान मुलांनी प्यायचं, ज्येष्ठांनी प्यायचं. त्या महिला मला भेटायला आल्या, मग तिथून मी त्या अरविंद शिंदेना फोन करतो की 1 लिटर पाणी आता मी भरून आणतोय आणि पिऊन दाखवा आणि तुमच्यावर जेवायला बसतो आणि पाचतो तुम्हाला. मग आता ते पळायला लागले. साधे विजेचे खांब त्यांना पाहिजे. विजेचे खांब महापालिकेकडून होत नाही आणि तुम्ही पुरस्कारावर पुरस्कार सांगताय. जिथे विजेच्या खांबाची गरज आहे तिथे ना. अहो पावसाळ्यापूर्व झाडांची फांद्यांची छाटणी व्हायला पाहिजे. बरोबर. एक बाई बिचारी मी खाली उतरलो असताना मला तिने दाखवलं घर की बघा हे असं पडेल आणि आम्ही कधी हे होईल अख्खं झाड. तिथून मला वॉर्ड ऑफिसर दांडींना फोन करावा लागला, तेव्हा मग करून घ्या. इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या प्रस्थापित नेत्यांनी, इथले जे काय आजी माजी, जे काय पाजी, जे काय लोक असतील, अहो लक्ष द्या या छोट्या छोट्या विषयांवर. गोरगरिबांच्या तो तुम्हाला पैसे मागत नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टी मागत नाही, पण तो याचं मतदान करतो ना त्यांना. आजच्या तुर्भेच्या MIDC मध्ये कोण कामाला आहे? आमची पोरं कामाला आहेत नवी मुंबईतली. अख्खं डम्पिंग ग्राउंड आहे ना तिकडे. काय त्या डम्पिंग ग्राउंडवर कुणाची दादागिरी आहे काय अख्ख्या नवी मुंबईला माहिती आहे. आम्ही ब्रिजची मागणी केली, ब्रिज थांबलाय कोणीतरी हे करून. डम्पिंग ग्राउंडचा तर सातत्याचा तोच विषय. करोडो रुपयाच्या डम्पिंग ग्राउंडच्या ह्याच्यावर कुठे ओला कचरा आणि सुका कचरा होतो? फक्त हे दाखवायला आणि हे स्वच्छतेचे आले की हे करायचं. आमचे सफाई कामगार तिथेच. जसं मी म्हणालो की आमच्या सफाई कामगारांना घरं नाहीत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण कधी महापालिकेच्या स्तरावर ते झालं नाही, कधी राज्य स्तरावरचे विषय घेतले गेले नाहीत. अनेक विषय आहेत शाळांचे. जसं मी आता हे सगळं म्हणतोय, गढूळ पाण्याचा, अमुक तमुक सगळं एसटी डेपोचा, मार्केटचा. तुम्ही सानपाड्यामध्ये जेव्हा फिरल्या तर आपण सानपाड्यात कॉलनी एरिया होता, तिथे तुम्ही प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये गेले, सोसायटीमध्ये लोकांबरोबर भेटले, तर कोणते विषय लोकांनी तुमच्या समोर ठेवले? नाही बघ काय, मी हे तर आहेतच जे काही सोसायटीच्या अंतर्गत. मला तो 7 डेजचा विषय खूप, मला तो अतिक्रमणाचा आणि रोड अरुंदचा खूप विषय. लोकांना ते पंतप्रधान आवास योजनेची 5,000 घरं तुम्ही जुईनगरला उभी करताय स्टेशनच्या बाहेर, आणि ऑलरेडी जुईनगर आणि सानपाड्यामधले रोड आहेत, हे सगळं ट्रॅफिक जाम होणार आहे. कसं सोडवणार आहे प्रश्न? रोजगाराचा विषय मला काही जणांनी सांगितलं की आमची मुलं नवराष्ट्रात घरी आहेत. तुम्ही जो रोजगाराचा विषय घेतला तो महत्वाचा आहे. जे आपण सांगतो ना की आमची मराठी पोरं काम करत नाही, काम. अहो त्यांचं म्हणणं होतं, मी आता खूप मोठ्या नेत्याचं वाचलं की ग्रॅज्युएशन करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, मास्टर करायचं, इंजिनिअरिंग करायचं, MBA करायचं. नेता कोणता ते पण सांगा ना जरा, खोलून बोला. तुम्ही घाबरता कोणाला? नाही, मी कोणाला घाबरत नाही. जे काय आहेत नेते तिकडे, मी आता संदीप नाईकांचं फेसबुक पेज वरती मला कोणीतरी पाठवून दिलं, पदवीधरांसाठी जॉब, डेटा एंट्री आणि काय ते बॅक ऑफिस, कारकुनाचे जॉब. हे जॉब आमच्या पदवीधर पोरांनी करायचे.
व्याख्या तर बदलली नाही. आमच्या ग्रॅज्युएट मुलांनी 1ली ते 10वी ते पदवी 15 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर बॅक ऑफिसचे आणि डेटा एंट्रीचे जॉब करायचे, आणि तुम्ही 10 वर्ष आमदार असणार आणि तुम्ही याच्यासाठी पोरांना प्रवृत्त करताय की हे जॉब करावेत म्हणून. म्हणजे अख्ख्या नवी मुंबईमध्ये एवढे जॉब राहिलेत का तुमचे आमदार म्हणून, माझे आमदार म्हणून एवढीच ताकद राहिली की तुम्ही दुसरे जॉब आमच्या पोरांना देऊ शकत नाही. ते पण प्रायव्हेट सेक्टर मधले जॉब होते. अहो काय होत नाहीये, मला माझं हे तळमळ आहे की का आमच्या पोरांनी चांगल्या जॉबचे, त्यांची काही गुणवत्ता नाहीये, त्यांची क्षमता नाहीये, की त्यांचं स्किल नाहीये. त्यांनी फक्त ते कॉल सेंटरचे जॉब करायचे, मरमर मारायचे तिकडे, बॅक ऑफिसचे जॉब करायचे, बॉसच्या शिव्या खायच्या, डेटा एंट्रीचे जॉब करायचे, त्याच्यामध्ये पगार मिळत नाही, ज्यात मान नाही, पान नाही, सन्मान नाही, पगार नाही, समाधान नाही, कुठल्या पद्धतीचं सॅटिस्फॅक्शन नाही. गुलामीकरण आहे, गुलामीचं काम आहे. आणि सगळ्या बाकीच्या कंपन्यांमध्ये याच्यावर मात्र सगळे इतर चालणार, परराज्यातून येणार ते. आमच्या पोरांनी ते नाही व्हायचं, आमच्या पोरांनी याच्यावर नाही व्हायचं, आमच्या पोरांनी मोठ्या पॅकेजचे जॉब घ्यायचे नाही. या पोरांसाठी आम्ही भांडतोय, रोजगारासाठी आम्ही भांडतोय. परिवर्तन जे मी म्हणतोय हे सगळ्या विषयात आम्हाला परिवर्तन हवं. थोडक्यामध्ये कॉलनी भागामध्ये तुम्ही असं बोलू शकत की बेरोजगारीचा खूप मोठा विषय, बेरोजगारी आणि शिक्षणाच्या फीचा आणि सोबतच आरोग्याचं. ओके, तिथे असलेलं जे काही एमपीसीटी हॉस्पिटल आहे त्याचे काही हॉस्पिटलचे रेट कमी नाहीये, ते फक्त नावासाठी चॅरिटेबल लिहिलंय त्यांनी. कारण की असे 2-3 विषय आमच्याकडे आलेले की कोविडमध्ये तर माझ्याकडे त्या एमपीसीटीच्या शेकडो तक्रारी आलेल्या त्यावेळेस. मग त्या तक्रारी ऍडमिशन दिलं जात नाही, मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जातात, या तक्रारी आहेत तिकडे. पण या सगळ्या याच्यावरती बोलायला कोणी तयार नाही. फक्त यायचं, पत्रे टाकून देतो सोसायटीवर. म्हणजे लोकांना प्रलोभनं काय द्यायची, तर सोसायटीमध्ये ती पत्रे टाकून देतो. छत्री वाटप सारखं तुम्ही जसे बोलतात तसं. अहो ते करतील ना, अख्खी सोसायटी चालवायची तर ते मेंटेनन्सची फी घेतात ना. हो बरोबर. त्या मेंटेनन्सच्या फी मधून त्यांना वॉचमॅनचं द्यायचंय, त्यांना लाईट बिल द्यायचंय, त्यांना सोसायटीवर पत्रे टाकून घ्यायचे. पण या पलीकडे म्हणजे मला खूप बरं वाटलं की तिथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी समता भवन जे होतं, आम्हाला लाज वाटते आणि आम्हाला हे राजकारण्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी अभ्यासिका सुरू केली. ती पण मोफत होती, ती मोफत आहे. त्यांनी लायब्ररी सुरू केलेली आहे, पालिका अजून बांधतेच आहे. आणि आम्ही या विष्णुदास भावे नाट्यगृहात, जे नाट्यगृह आमच्यामुळे त्याचं सुशोभीकरण झालं, सगळं काम झालं, 15-16 कोटी आमच्यामुळे मिळाले. दिनेश वाघमारे साहेबांना मी जाऊन ते दाखवलं, त्याच्यानंतर आज त्याचं कौतुक सगळे करतायत. तिथे मी आतमध्ये मागणी केली की या अख्ख्या नवी मुंबईमध्ये मराठी खरेदी विक्रीचं एकही पुस्तकाचं दुकान नाहीये. बरोबर, एकही पुस्तकाचं दुकान नाही. मी म्हटलं की खाली तुम्ही तिथे पुस्तकाचं खरेदी विक्रीचं दुकान सुरू करा, आणि ज्याला तुम्ही देणारा, ज्या प्रकाशकाला, त्याला काही नाममात्र याच्यातून, म्हणजे त्यातून महापालिकेच्या तिजोरीत पैसे जाणार आहेत, महसूल जाणार आहे भाड्याच्या स्वरूपात. नाही घेतला तर काय फरक पडतो, त्यातलं नाममात्र जरी घेतलं, नाही घेतला, मराठी पुस्तकं भेट वाटतं, कोणी तर म्हणलेली काय सुरू केलंय, फक्त यायचं आणि पुस्तकं वाचायची. कुठल्या सुपीक डोक्यातली आयडिया आहे. अहो लायब्ररी सुरू करणं ही वेगळी गोष्ट आहे. ते तुम्ही तुमच्या 10-15 ठिकाणी केलेले आहेत, ज्या चालत नाही हा भाग निराळा, जिथे कोणी येत नाही, जिथे त्या लायब्ररीच्या संदर्भातला प्रचार आहे का, म्हणजे तुम्हाला आणि मला तरी नीट माहिती आहे कुठे लायब्ररी येते, मी वाचक आहे, तुम्ही वाचक आहात, ते सर्वसामान्य माणसाला कळालं तर ठणठण गोपाळ आहे. अशा वेळी ह्या खाजगी काही सामाजिक संस्था आहेत की जे मनापासून काम करतात. 3000 पुस्तकं आहेत तिकडे, बाबासाहेब आंबेडकरांची स्पीचेस आहेत, प्रबोधनकारांची पुस्तकं आहेत, महाराजांची पुस्तकं आहेत. जिथे मी गेलो अर्धा तास पुस्तकं चालली, त्या मुलांशी बोललो जे एमपीएससीचा हे करतात. आणि इथे आम्हाला आमच्या प्रकल्पग्रस्तांसाठी एक स्पर्धा परीक्षा केंद्र उभं नाही करतात. सानपाड्यामध्ये सेंट्रल लायब्ररी सुरू करणार आम्ही ती मागणी केली. नंतर बांगर साहेबांनी ते हे केलं. हे अडकून आहे काम, मध्ये त्याचं काहीतरी काम करताना काहीतरी पडलं होतं, तुम्हीच बातम्या दिल्या होत्या. अहो किमान एखादी सेंट्रल लायब्ररी उभी करताना इंजिनियरचं डोकं चालणार काय लायब्ररीशी.
इथले जे अभ्यासक आहे, वाचक आहे, सतीश तांबेंसारखा एक मोठा साहित्यिक या नवी मुंबईत राहतो, ज्याच्या कथा कादंबऱ्यांवरती मुंबई विद्यापीठामध्ये शेकडो मुलं पीएचडी करतात, शेकडो मुलं. त्या माणसाला बोलवायला पाहिजे ना. जसं मी म्हणतो की खेळाडूला बोलवलं पाहिजे की बाबा आम्ही काय केलं पाहिजे, तसं त्यांना बोलवलं पाहिजे की सर इथे लायब्ररी आम्हाला उभी करायची, सांगा काय कल्पना असेल तर. पण अहो यांना गंमत सतीश तांबे कोणी इथून आहे. एवढा मोठा कादंबरीकार, कथा लिहिणारा माणूस आपल्या नवी मुंबईत आहे, आपलं भूषण आहे ते. ही माणसं जपली पाहिजेत, ही माणसं मोठी केली पाहिजेत. त्या माणसाने ठिकठिकाणी व्यासपीठावर बोलवलं पाहिजे. म्हणजे मी ज्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आतापर्यंत झालेलं पुस्तक प्रदर्शन मी भरवलंय, एकमेव. यांना पुस्तकांशी देणं घेणं, त्यामुळे प्रदर्शन हा बाग लांब राहिला, यांचं प्रदर्शन वेगळं. एकमेव मी भरवलंय मनसे म्हणून. यांना पुस्तक कशाशी खातात हे माहित नाही अजून. या भावे नाट्यगृहाचं आम्हाला बोलावं लागतं, महाराष्ट्र भवनचं आम्हाला बोलावं लागतं, एसटी डेपोचं आम्हाला बोलावं लागतं. या सगळ्या वाशी तुरुंगात सांडपड येतं, त्या 7 डे शाळेबद्दल आम्हाला बोलावं लागतं. हे सगळं व्हायला पाहिजे, होत नाहीये. तळमळ आहे आमची या 3 दिवसात. म्हणजे मला आनंद मिळण्यापेक्षा मला फ्रस्ट्रेशन येतं की अरे 20-20, 25-25 वर्ष यांच्याकडे सत्ता काहीच करत नाहीत, माणसं बोलत नाही, बोबलत नाहीत, केलंही नाही असं दिसतंय. कारण आता महाराजांचं तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला, त्याच्या बाजूला महाराजांनी केलेलं सगळं कार्य, त्यांच्या लढाई बिड्या. कुठली लढाई काय आहे त्याच्या खाली काही लिहिलंय? फक्त शिल्प काढलीत तुम्ही. माहिती पाहिजे. एखादं 8 गाव 15 वर्षाचं पोरगं तिथे आलं, त्याला कळायला नको का ते कोण, कुठलं डोकं आहे हे कोणाचं? म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळतं आमचं शिक्षण वगैरे त्या इंजिनियरपेक्षा कमी, आम्हाला त्यांच्यापेक्षा ज्ञान कमी. तुम्हाला कळायला नको ते जपलंय का? महाराजांचा पुतळा उभा केला म्हणजे झालं काय? म्हणून आम्ही म्हणतो की शस्त्रास्त्र संग्रहालय व्हायला पाहिजे. मग ते ज्वेल ऑफ नवी मुंबईला करा, जिथे एखादी 2 मजली इमारत उभी राहिली, महाराजांचं सगळं तैलचित्राचं प्रदर्शन होईल. जे तुम्ही तिथे लावलं ते लढाईंचं इथे लावता येईल. लोक येतील, बघतील काय कसली लढाई कोणी केली ते. शस्त्रांचं होईल, आमच्या मुलांना शस्त्र कळतील की शिवकालीन इतिहासात काय शस्त्र येते. पण याबद्दल काही होत नाहीये, इथल्या लोकप्रतिनिधींना काय पडलेलं नाहीये. मग तो तुमच्या डेपोचा प्लॉट गेला काय चालतंय, आम्हाला रिडेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे. मग तुमचा तो महाराष्ट्र भवनचा प्लॉट गेला काय, आम्हाला रिडेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे. मग ते लोकांचा पार्किंगचा विषय हो, ट्रान्झिस्ट कॅम्प नको, आम्हाला फक्त रिडेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे. मग मुलांना रोजगार फक्त आम्ही काय ऑफिस बॉयचे, डिलिव्हरी बॉयचे, अमुक हेच फक्त रोजगार देणार. क्लास 4चे म्हणजे थोडक्यामध्ये क्लास 4चे घ्यायचे. मला वाटतं ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. मला निश्चितपणे नक्की म्हणजे काही ठिकाणी मला सोसायटीने सांगितलं की अहो शिक्षण, आरोग्य, रोजगार पहिल्यांदा कोणीतरी राजकारणी म्हणे आम्ही बोलताना पाहिलं. राजकारणी बोलतात म्हणून असं लोकांना वाटायला लागलं की बोलतात सुद्धा. आणि ह्यामुळे प्रश्न असू शकतो. म्हणजे मला एक जण मी दत्त मंदिरात गेलो सांगपड्याला, तर मला काही तरुण भेटले, म्हणजे सर तुम्ही जे बोलताय कोणीच बोललं नाही अगोदर या सगळ्या विषयांवर. लोकांना स्वप्नात वाटायला लागलंय ते सर्व. म्हणजे काय ती शाळांची फी खरंच कंट्रोल मध्ये? म्हटलं नक्की येईल. आमदार का बनवा मला? म्हटलं आमदार होणं, म्हटलं मी प्रेशर करणार, मी दबावगट निर्माण करणार, मी याचिका दाखल करणार आणि यांचं ऑडिट करावं लावणार. लोकांनी गणपती सुट्ट्यांचं कौतुक केलं की अहो आम्हाला वाटलं नव्हतं गणपती सुट्ट्या मिळतील. सांगपड्यात मला काही म्हणजे ते सोसायटीवाल्यांनी ते सांगितलं की गणपतीच्या सुट्ट्या तुमच्यामुळे मिळाल्या. लोक येतात ज्यांचा संबंध नाही मनसेशी, लोक टिळा लावतात, लोक औक्षण करतायत. त्या दुर्गातल्या झोपडपट्टीत मी पावसात फिरलो आज, म्हणजे पाऊस पण आमची यात्रा थांबू शकला नाही. आम्ही पावसात फिरलो 8x10, मी 10x15च्या झोपडपट्टीत मी पत्राच्या खोलीतून आलोय. त्यामुळे मला त्या गोरगरिबाचं दुःख जास्त माहिती आहे, ती तळमळ जास्त माहिती आहे. मी गेलोय, बसलोय, चहा घेतलाय, पाणी प्यायलोय तिकडे. फक्त एका ठिकाणी लोकांना बोलवायचंय
आणि संवाद साधतो. याला संवाद नाही म्हणत, लोकांच्या घरोघरी जा, बघा त्या लोकांचे काय प्रश्न आहेत, त्यांनी सर्व केलेला खावा पिया, तर तुम्ही लोकांमधले नेते ना, तर तुम्ही जनसामान्यांमध्ये, मी तर स्वतःला कार्यकर्ता समजतो. तर मला वाटतं हे प्रश्न आहेत, वाशीतले आहेत, तुर्ब्यातले आहेत, सानपाड्यामधले आहेत. उद्या आम्ही सिऊडला सगळ्या ठिकाणी फिरणार आहोत. पण लोकांना कौतुक आहे, लोक स्वागत करतात, लोकांना उत्सुकता आहे की अरे ह्या प्रश्नावर बोललं पाहिजे. आपल्याकडे भरपूर शाळा आहेत, आपल्याकडे भरपूर कॉलेज आहे, पण याच्या फीवर सुद्धा नियंत्रण आलं पाहिजे. की साधं छोटे छोटे हॉस्पिटलच्या संदर्भात मला आयुक्तांना फोन करावा लागतो की 6 लाख 10 लाख लोक मागतायत, डेड बॉडी मिळत नाहीये. भयंकर आहे, भयंकर आहे हे सगळ्या हॉस्पिटलमध्ये. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला आहे की महाराष्ट्र निर्माण सेनेच्या उमेदवाराला, अर्थात तुम्हाला आमदार बनवण्यासाठी तुमच्या मतदानाच्या दिवशी तुमच्या सोबत उभा राहण्यासाठी तुम्ही तुर्भेकर आणि सानपाडेकरांना काय आवाहन कराल? हे बघा, मला असं वाटतंय की लोकांनी आता जो काम करतो ना त्याला निवडून दिलं पाहिजे. बोल घेऊन नेते आता तुम्ही घरी बसवले पाहिजे. आणि निवडणूक आली ना की जागे होणारे नेते, तुमच्याकडे येऊन संवाद साधणारे, तुमच्यासाठी काहीतरी जाऊन कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांना याला त्याला भेटून निवेदन देणारे जे नेते आहेत ना, जे गेल्या 7-8-10 वर्षात लोकांनी पाहिले पण नाही, अशा नेत्यांना घरी बसवा. माझ्यापेक्षा जर लोकांना वाटतंय ना की ह्या मूळ मुद्द्यांवरती बोलणारा असेल तर तुम्ही त्याला स्वीकारा. मी म्हणत नाहीये, पण मी आज हे बोलतोय, मी तळमळीने बोलतोय. आम्ही सिडको, कामगार, विष्णुदास भावे नाट्यगृह, माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाहीये, तरी मी 800,000 कोटी गोरगरिबांचे वाचवले. जर एक संधी नविंबेकरांनी दिली, वाशी, तुर्भे, सानपाड्या, पूर्ण बेलापूर विधानसभेने साथ दिली, जे 25 वर्षात काम झाले नाही ना, मी परत सांगतो. मग तो डेपो असो, तो लायब्ररीचा विषय असो, तो महाराष्ट्र भवनचा असो, एपीएमसीचा असो, या शाळांची मुजोरी असो, हॉस्पिटलची मुजोरी असो, एका कंपनीची हिंमत होणार नाही ना. 80% काय, मी तुम्हाला सांगतो 100% पोरं ही स्थानिक पोरं असते. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो, हे सारखे सारखे जिअर बदलायची गरज नाही पडणार. श्वेतपत्रिका गजानन काळेचा शब्द आहे, आणि मी माझ्या प्रकल्पग्रस्तांना सांगतो, मी कधी माझ्या जातीचा अभिमान अमुक तमुक हे बाळगलं नाही. एका जातीवंत मराठ्याचा शब्द आहे इथल्या माझ्या प्रकल्पग्रस्त बांधवांना. मराठा आहे, मी कुणबी मराठा आहे, आणि मी हा शब्द देतोय, आणि मी या छत्रपतीची शपथ घेऊन हा शब्द देतोय. इथल्या प्रकल्पग्रस्त तरुणांना असतील, प्रकल्पग्रस्तांना असतील, माझ्या आगरी कोळी बांधवांना असतील, एक संधी द्या. हे सगळे प्रश्न 12.5% भूखंडाचे कुठलंही सरकार येऊ, त्यांच्या मानगुटीवर बसून भूखंडाचा मोबदला असेल, प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचा विषय असेल, विद्यावेतन बंद झालेले विद्यावेतन सुरू करण्याचा विषय असेल, स्पर्धा परीक्षेचं केंद्र उभं करण्याचा विषय असेल, या सगळ्या संदर्भात गजानन काळे निश्चितपणे तुम्हाला रिझल्ट देणार. एक विश्वास आणि एक संधी, एवढं माझी विनंती आहे. धन्यवाद. तर अशा प्रकारे तुर्भे आणि सानपाड्यामध्ये जी मनसेची परिवर्तन यात्रा आज पूर्ण करून आली गजानन काळे यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते असतात स्थानिक, तर त्यांनी एकंदरीत नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांनी सांगितलेले जे प्रश्न, समस्या किंवा केलेल्या सूचना त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेल्या आहे. तुर्भे आणि सानपाडेवासियांना माझी विनंती आहे की तुम्ही याच्यावर नक्की विचार करावा, आणि मतदान करताना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं मतदान एक शिकल्या सवरलेल्या आणि आपल्या प्रश्न, समस्या ज्या आपल्या दैनंदिन जीवनाचा खूप मोठा भाग असतो त्या सोडवण्यासाठी तळमळ ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला द्याव्यात, अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.